जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. महावितरणच्या दुर्लक्षामुळे उमापूर शिवारातील डीपी जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका शेतातील डीपीची फेज वायर जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमापूर शिवारातील शेतकरी देमा महोता यांच्या शेतात असलेली डीपी आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन जळाली. यामध्ये डीपीचे फेज आणि वायर पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. परिसरातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या घटनेसाठी महावितरण कंपनीला थेट जबाबदार धरले आहे. महावितरणचे वायरमन या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. वेळेवर देखभाल केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वीज पुरवठा अत्यंत अनियमित असून कधी दिवसा तर कधी रात्री वीज दिली जाते. यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा, भुईमूग आणि कांद्याची पेरणी केली आहे. डीपी जळाल्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून ऐन उन्हाळ्यात पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जळालेली डीपी लवकरात लवकर दुरुस्त करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल, अशी आग्रही मागणी उमापूर येथील शेतकरी व जनतेकडून करण्यात येत आहे.